आपल्या गोठ्यावर गायी माजर येत नाही. आल्या तर योग्य पद्धतीने गाभण राहत नाही. गाभण राहिल्या तर त्यांचा पहिल्या 2 ते 3 महिन्यातच गर्भ पडतोय. त्या गाभडतायत. अनेक वेळेस वेगवेगळे औषधं वापरून, हार्मोन वापरून, वेगवेगळ्या पावडर वापरून सुद्धा आपल्या गोठ्यावर जनावरांमधील वंध्यत्वाची समस्या वाढत चालली. असं जर असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये असं एक शास्त्रीय गुपित मी तुम्हाला सांगणार आहे, जे अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही. आणि ते आहे आपल्या चाऱ्यामध्ये असलेलं एक विष. हो, एक विष. मित्रांनो, मी डॉक्टर सचिन राहणे, एक पशुवैद्य, आपल्यासाठी वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओ गोपाल मित्र युट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो. आजचा हा व्हिडिओ मायकोटॉक्सिस संबंधी आहे, म्हणजे आपल्या चाऱ्यामध्ये असलेले वेगवेगळे विष आणि त्याचा प्रजनन क्षमतेवर आणि शरीराच्या इतर अवयवांवर होणारा परिणाम. याबाबतचा हा सविस्तर व्हिडिओ आहे. यामध्ये सर्व उपाय दिलेले आहेत आणि हा जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर आपल्या गोठ्यावर या समस्या आपण टाळू शकतो. आपल्या गोठ्यावर गायींमधील वंध्यत्वाचं प्रमाण वाढलं असेल आणि त्याच वेळेस आपल्या गोठ्यावर मोठ्या प्रमाणावर मुरघास सुरू असेल, खराब झालेलं धान्य किंवा खाद्य खाऊ घातलं जात असेल, तर मग मित्रांनो तिथे आपल्या जनावरांना मायकोटॉक्सिनमुळे निर्माण होणारं वंध्यत्व हे कारण असू शकतं. मायकोटॉक्सिन म्हणजे काय? चाऱ्यामध्ये बुरशी ज्यावेळेस वाढते, त्यावेळेस ती बुरशी काही विषारी पदार्थ तिथे सोडत असते. अनेक वेळेस डोळ्यांना न दिसणारी बुरशी सुद्धा वाढत असते आणि बुरशी डोळ्याला दिसून येण्याच्या अगोदरच असे विषारी पदार्थ तिथं तयार झालेले असतात. म्हणजे खराब झालेल्या मुरघासात किंवा खाद्यामध्ये हे विष येतात. या विषयाचे प्रकार काय आहेत का? तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं अफ्लाटॉक्सिन, जे धान्य, मका, जे काही शेंगदाणा पेंड आणि सरकी पेंड यामध्ये आढळले. झिअरेलेनॉल हे एक विष आहे, जे खास करून मक्याच्या मुरघासामध्ये आढळले. त्यानंतर मित्रांनो, डॉन असेल, टी2 असेल, अशी सुद्धा विष ह्या बुरशीमुळे तयार होतात. आज आपण खास करून झिअरेलेनॉल हे जे काही विष आहे त्याबद्दल आणि त्याचा प्रजनन क्षमतेवर होणारा परिणाम बघा. काय होतो परिणाम? सगळ्यात महत्वाचं, हे झिअरेलेनॉल जे आहे ते इस्ट्रोजन सारखं काम करतं. इस्ट्रोजन हा माजाशी संबंधित हार्मोन आहे. ज्यावेळेस हे बनावट इस्ट्रोजन जनावरांच्या शरीरात जातं, त्यावेळेस जनावरांच्या शरीरातील जे हार्मोनची सिस्टीम आहे ती गोंधळून जाते. जनावर माझावर आहे किंवा माझावर यायला पाहिजे, कुठले हार्मोन सिक्रेट केले पाहिजे हे काहीच कळत नाही. आणि मग आपल्या गोठ्यावर जनावर माझावर न येणे, आलेली जनावर जास्त काळ माझावर राहणे, अशा पद्धतीने वेगवेगळे लक्षणं दिसायला सुरुवात होतात. सगळ्यात पहिलं, तिथे फॉलिकल तयार होत नाही, म्हणजे बीजांड तयार होत नाही. दुसरं, जो काही माज येतो तो स्पष्ट नसतो, तो कमकुवत असतो. तिसरं, गर्भाशयामध्ये आतील आवरण खराब झाल्यामुळे गर्भ तिथे चिटकतच नाही. चौथं, जनावरांच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यात गाभडण्याचं प्रमाण वाढतं. ही सगळी वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम आपल्या जनावरांच्या प्रजनन क्षमतेवर होतात. त्याचबरोबर आहारामध्ये अफ्लाटॉक्सिन सुद्धा जर गेले तर हे अफ्लाटॉक्सिन लिव्हर खराब करते. लिव्हर मधून व्हिटॅमिन ई आणि इतर जे काही व्हिटॅमिन्स आहेत त्याचं शोषण कमी झाल्यामुळे शरीरामध्ये व्हिटॅमिन ई असेल किंवा इतर जे काही व्हिटॅमिन्स आहेत त्याची कमतरता झाल्यामुळे एकूणच प्रजनन क्षमता कमी होते. आता आपल्या गोठ्यात यासारखे काही लक्षण दिसत असतील आणि आपल्या गोठ्यात मोठ्या प्रमाणात मुरघासाचा सुद्धा वापर होत असेल, तर त्यावेळेस मित्रांनो आपण सगळ्यात पहिलं आपला मुरघास चेक केला पाहिजे. मुरघासामध्ये कुठे बुरशी वाढलेली आहे का, खराब झालेला किंवा वास येत असलेला मुरघास आपण जनावरांना खाऊ घालतोय का, हे चेक करा. जे काही पशु खाद्य खाऊ घालतोय ते चांगलं कोरडं आणि स्वच्छ जागेवर साठवलंय का बघा. आणि ते जे काही खाद्य आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीचं आहे, त्याचा वास खराब नाही, याच्याकडे लक्ष द्या. हे सगळं करून तरी सुद्धा आपल्या गोठ्यावर जर काही अपरिहार्य कारणामुळे आपल्याला खराब चारा जनावर खाऊच घालावं लागत असेल, तर मग काही उपाय करावे लागतील. यात उपाय काय? सगळ्यात पहिला उपाय मित्रांनो, उत्तम दर्जाचा मुरघास तयार करणे. उत्तम दर्जाचा मुरघास तयार करण्यासाठी योग्य अवस्थेत, म्हणजे चिकात आलेली मका आणि तिच्यात पाण्याचं प्रमाण हे 60 ते 65% असलं पाहिजे. त्यावेळेस आपण मुरघास केला पाहिजे. मुरघास करत असताना त्यामध्ये उत्तम दर्जाचं मुरघास कल्चर वापरलं पाहिजे. मुरघास योग्य पद्धतीने हवाबंद झाला पाहिजे आणि पूर्ण त्याचं फर्मेंटेशन झाल्यावर, किण्वन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आपण मुरघास जनावरांना खाऊ घातला पाहिजे. जो काही मुरघास खाऊ घालायला सुरुवात करू, तो खाऊ घालताना पुढचा किमान अर्धा फूट जो काही थर आहे तो रोजच्या रोज काढला गेला पाहिजे. आणि तरी सुद्धा जर आपल्या जनावरांच्या आहारामध्ये आपल्याला वाटत असेल की काही बुरशी जाते, तर मग अशा वेळेस आपल्याला तिथे मायकोटॉक्सिन बाइंडर जे आहेत ते वापरले पाहिजे. हे मायकोटॉक्सिन बाइंडर मध्ये खास करून वेगवेगळे बेंटोनाइट क्ले असतात, चारकोल पावडर असते आणि इतर काही घटक असतात.
कमर्शियल प्रॉडक्ट खूप सारे उपलब्ध आहेत. जर आपल्याला घरगुती पद्धतीने जर काही वापरायचं असेल, तर तिथे आपण जे काही कोळशाची पावडर आहे किंवा चारकोल पावडर म्हणतो, ती सकाळी 30-40 ग्रॅम, संध्याकाळी 30-40 ग्रॅम या पद्धतीने जनावरांच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतो. त्याचबरोबर जनावरांच्या शरीरामध्ये जे काही व्हिटॅमिन ई आणि इतर अँटीऑक्सिडंट याचं शोषण कमी झालंय, ते वाढवण्यासाठी आपण आहारातच व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम याचा अधिकचा वापर केला पाहिजे. जेणेकरून आपल्या जनावरांच्या आहारात याचं प्रमाण वाढेल आणि शरीरात हे प्रमाण वाढल्यामुळे प्रजनन क्षमता योग्य ठेवण्यासाठी आपल्याला मदत होईल. आपल्या गोठ्यावर अशा पद्धतीने नियोजन करून आपल्या गोठ्यावर जी मायकोटॉक्सिनमुळे जी समस्या निर्माण झाली आहे, ती आपण कमी करू शकतो आणि आपल्या गोठ्यावर जास्तीत जास्त जनावरे गाभण करून त्यांचं वर्षात एक वेध घेऊन आपण आपला गोठा फायदेशीर करू शकतो. मित्रांनो, ह्या व्हिडिओत आपल्याला काही नवीन शिकायला मिळालं असेल आणि हीच गोष्ट आपल्या इतर मित्रांबरोबर सुद्धा पोहोचवावी वाटत असेल, तर कृपया हा व्हिडिओ शेअर करा. अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.